हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सायन्स ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 6 बर्ड्स हा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया लेसनला. लेट अस एक्सप्लोर. काय करणार आहोत आपण ह्या लेसनमध्ये, काय काय शिकणार आहोत ते पाहू. बर्ड्स अराउंड अस, आपल्या आसपास कुठले कुठले बर्ड्स आहेत ते पाहणार आहोत. मूवमेंट ऑफ बर्ड्स, बर्ड्सच्या हालचाली पाहणार आहोत. कॉमन फीचर ऑफ बर्ड्स, नेस्ट ऑफ बर्ड्स, बिहेवियर ऑफ बर्ड्स ॲट सनराईज अँड सनसेट. म्हणजे सनराईजला आहे ना त्यांचं बिहेवियर, त्यांचं वागणं कसं असतं आणि सनसेटला त्यांचं बिहेवियर कसं असतं ते. परत इंडेंजर्ड बर्ड्स, जे धोक्यात असलेले बर्ड्स. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. वी ऑफन सी बर्ड अराउंड अस इन द स्काय, ऑन ट्रीज अँड इवन इनसाइड आवर होम्स. देअर आर डिफरंट टाईप ऑफ बर्ड्स. आपण आहे ना बर्ड्स सगळीकडे पाहतो. कुठे कुठे तर स्कायमध्ये, आकाशात, परत झाडांवरती, परत आहे ना काही तर घरात आहे ना पेट म्हणून पाळतात. असे वेगवेगळे टाईप ऑफ बर्ड्स आपल्या इथे आपल्या आसपास असतात. बर्ड्स अराउंड अस, कुठले कुठले बर्ड्स आपल्या अराउंड असतात ते पाहूया. लेट अस एक्सप्लोर द बर्ड्स दॅट वी सी अराउंड अस. फर्स्ट, स्पॅरोज. स्पॅरोज म्हणजे काय? चिमणी. स्पॅरोज आर स्मॉल ब्राऊन अँड ग्रे बर्ड्स विथ शॉर्ट टेल अँड स्ट्रॉंग बीक. स्पॅरो ही कशी आहे तर एक छोटीशी ब्राऊन कलरची आणि ब्राऊन अँड ग्रे कलरची बर्ड आहे आणि तिची टेल कशी आहे? शॉर्ट आहे, म्हणजे तिची शेपटी ही छोटी आहे आणि तिची चोच कशी आहे तर स्ट्रॉंग आहे. दे चर्प चेअरफुली अँड फीड ऑन सीड्स अँड स्मॉल इन्सेक्ट्स. आणि ती येणं चिवचिव ज्यावेळेस करते ती कशी करते तर एक चेअरफुली असतं तिचं हे चर्प. आणि चर्प म्हणजे तिचं आवाज किंवा तिचं चिवचिव करणे. आणि ती काय खाते तर सीड्स अँड स्मॉल इन्सेक्ट्स खाते. क्रोज काय तर क्रोज आर ब्लॅक कलर्ड बर्ड दॅट मेक अ काव काव साऊंड. आता सगळ्यांनाच माहिती आहे की कावळा कोणत्या रंगाचा असतो तर काळ्या रंगाचा, आणि तो कसा ओरडतो तर काव काव. दे ईट इन्सेक्ट्स, ग्रेन्स, सीड्स, नट्स अँड वर्म्स. नेक्स्ट, डक्स. Ducks are of different color. They make a quack quack sound. They eat water plants, small insects, fish and worms. आता डक पण ही कशा असतात तर वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला बघायला मिळतात आणि ते कसे ओरडतात, त्यांचा साऊंड कसा? क्वॅक क्वॅक. आणि ते काय खातात तर वॉटर प्लांट्स खातात, स्मॉल इन्सेक्ट्स खातात, फिश आणि वर्म्स खातात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्रेन्स. क्रेन्स आर व्हाईट कलर्ड बर्ड विथ लॉंग नेक अँड लेग्स. म्हणजे ना क्रेन्स हे काय तर सपोजली आपण मराठीत त्याला बगळा म्हणतो. तो कसा असतो? पांढऱ्या रंगाचा असतो. त्याची मान जी असते ती कशी असते? लॉंग असते आणि त्याचे पायसुद्धा कसे असतात तर लॉंग असतात. दे ईट स्मॉल फिश, वर्म्स, फ्रॉग्स अँड स्नेल्स. क्रेन्स स्टँड ऑन वन लेग टू कन्झर्व हीट अँड मेंटेन बॅलन्स व्हाईल रेस्टिंग. ज्यावेळेस आहे ना हा बर्ड आहे ना कोणाला कोणाला खातो तर फिशला, वाम्सला, फ्रॉगला आणि स्नेल्सला. आणि हा एका पायावर उभा राहतो. कशासाठी तर हीटपासून वाचण्यासाठी आणि मेंटेन बॅलन्स व्हाईल रेस्टिंग. ज्यावेळेस तो आराम करत असतो त्यावेळेस त्याचा बॅलन्स राखण्यासाठी. पिकॉक्स. पिकॉक्स आर कलरफुल बर्ड विथ ब्युटिफुल फेदर्स. आता प्रत्येकालाही माहिती आहे आपला नॅशनल आहे ना ॲनिमल्स, नॅशनल बर्ड म्हणून सुद्धा पिकॉक आहे ना माहिती असेल. तर पिकॉक हे कसं आहे? कलरफुल आहे आणि त्याचे खूप असे म्हणजे कलरफुल फेदर्स आहेत, ब्युटिफुल. दे ईट स्मॉल स्नेक्स, इन्सेक्ट्स, फ्रूट्स अँड सीड. ते काय खातं तर स्नेक्सला, इन्सेक्ट्सला, फ्रूट्सला आणि सीड्सला. द पिकॉक इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. चला तर मग डिड यू नोकडे वळूया. द बी हमिंग बर्ड इज द स्मॉलेस्ट बर्ड ऑन द प्लॅनेट. तर आहे ना सगळ्यात लहान पक्षी म्हणून आपल्या प्लॅनेटवरती म्हणजे अर्थवरती कुठला म्हणून ओळखला जातो तर बी हमिंग बर्ड. इट कॅन ग्रो फ्रॉम 5 to 6 आणि
तो किती वाढतो आहे? तर 5 to 6.1 सेंटीमीटर. तो किती वाढतो आहे? तर 5 ते 6.1 सेंटीमीटर तो वाढतो आहे. इट इज कॅपेबल ऑफ फ्लाईंग बॅकवर्ड्स. आणि तो असा आहे की तो बॅकवर्ड आहे ना उडू शकतो. मूवमेंट ऑफ बर्ड्स. आता आहे ना बर्ड्सच्या हालचाली पाहू. द बॉडी पार्ट ऑफ अ बर्ड इन्क्लूड द बीक, आईज, विंग्स, लेग्स, क्लोज अँड टेल. तर आहे ना पक्ष्यांचे हे किती पार्ट पडतात ते बॉडीचे, तर हे सांगितले आहेत. तर आपण आहे ना शेजारी एक जे पिक्चर दिलेलं आहे ते पाहूया. बीक म्हणजे त्याची चोच, आय म्हणजे त्याचा डोळा, विंग म्हणजे त्याचे पंख, लेग म्हणजे पाय, क्लो म्हणजे जे त्याचे नख असतात त्याला म्हणलं जातं पंजा म्हणतात त्याला. ओके, क्लो म्हणजे पंजा, टेल म्हणजे शेपटी. बर्ड्स फ्लाय इन द स्काय यूजिंग देअर विंग्स. बर्ड्स आकाशात त्यांच्या विंग्सचा वापर करून उडतात. दे हॅव अ स्पेशल बॉडी शेप लाईक अ बोट टू हेल्प देम फ्लाय. आणि त्यांचा जो बॉडीचा शेप असतो तो एका बोटेसारखा असतो. अँड देअर टेल हेल्प्स देम टू चेंज डायरेक्शन ड्युरिंग द फ्लाईट. आणि ज्यावेळेस त्यांना आहे ना एखादं डायरेक्शन बदलायचं असे उडता उडता तर त्यांची जी टेल आहे ती त्यांना मदत करते. विंग्स अँड लेग्स हेल्प देम मूव अराउंड. डिफरंट बर्ड मूव इन डिफरंट वे. वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या पद्धतीने मूव होतात. चला तर मग नेक्स्ट पाहूया. बर्ड्स such as eagles and vultures can fly very high in the sky. आता आपल्याला शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलं की सगळ्यात वरती हाय याला कोण उडतंय? तर ईगल्स अँड वल्चर्स. सेकंड, बर्ड सच ॲज पिजन अँड स्पॅरोज कॅन फ्लाय ॲट मीडियम हाईट्स. पिजन्स म्हणजे कबूतर आणि स्पॅरो म्हणजे चिमणी. Some birds such as ostrich, emu and kiwis cannot fly because their bodies are too heavy. ह्यांची बॉडी कशी असते तर हेवी असते, त्यामुळे हे पक्षी उडू शकत नाही, पण ते पक्षी म्हणून ओळखले जातात. हावेवर दे कॅन रन व्हेरी फास्ट ॲज दे हॅव स्ट्रॉंग लेग्स. आणि त्यांचे पाय एवढे स्ट्रॉंग असतात की ते म्हणजे फास्ट पळू शकतात. Did you know ostrich is the fastest running land bird? It can run about 55 to 60 kilometers in an hour. म्हणजे ऑस्ट्रिच हा असा आहे की सगळ्यात ना फास्टर रनर म्हणून ह्या आपल्या लँडवरती ओळखला जातो बर्ड म्हणून. आणि त्याचं आहे ना तो किती किलोमीटर एका तासात पळू शकतो तर 55 to 60 किलोमीटर, पण तेही 1 hour म्हणजे एका तासात. माइंड जिम 1चा वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. कॉमन फेदर ऑफ बर्ड्स. बर्ड्स हॅव सम कॉमन फेदर्स. लेट अस स्टडी अबाउट देम. फेदर्स ऑफ बर्ड्स. बर्ड्सचे पंख. बर्ड्स लुक ब्युटिफुल बिकॉज ऑफ द फेदर दे हॅव ऑन देअर बॉडीज. त्यांच्या बॉडीवरती आहे ना जे काय फेदर्स असतात, पंख असतात, त्यामुळेच बर्ड्स दिसायला कसे दिसतात? ब्युटिफुल दिसतात. फेदर्स प्रोटेक्ट देम फ्रॉम हार्श वेदर्स. बर्ड्स हॅव 3 टाईप ऑफ फेदर्स. फेदर्स आहे ना कशासाठी उपयोगाला पडतात बर्ड्सच्या? तर ते हार्श वेदरमध्ये त्यांना प्रोटेक्ट करतात. आणि त्यामुळे बर्ड्सचे किती टाईप ऑफ फेदर आहेत? तर 3 टाईप ऑफ फेदर आहेत. चला तर मग कोणते कोणते ते पाहूया. कॉन्टूर. रचा साऊंड होत नाही ह्याच्यात. कॉन्टो फेदर्स. दीज फेदर्स गिव्ह डिफरंट शेप्स अँड कलर्स ऑफ बर्ड्स. हे जे फेदर्स असतात ते कसे असतात? वेगवेगळ्या शेप्समध्ये असतात आणि कलर्समध्ये असतात. डाऊन फेदर्स. दीज फेदर्स आर स्मॉल अँड सॉफ्ट फेदर्स दॅट कीप बर्ड वार्म. बर्डमध्ये ना हे जे पंख असतात डाऊन फेदर हे कसे असतात? तर सॉफ्ट असतात की जे त्यांना वार्म म्हणजे गरम ठेवण्यासाठी मदत करतात. फ्लाइट फेदर्स. These feathers are present on the wings and tail of birds. They are long and strong feathers.
हे फेदर्स कसे आहेत तर हे कुठे जास्त पाहिले जातात तर त्यांच्या विंग्समध्ये आणि त्यांच्या टेलमध्ये हे पंख पाहिले जातात आणि ते कसे असतात तर लॉंग आणि स्ट्रॉंग असतात की जेणेकरून त्यांना उडायला ते मदत होते. बर्ड्स हॅव अ स्पेशल ग्लँड नियर देअर टेल दॅट मेक ऑइल. आणि जे बर्ड असतात त्यांच्या ना एक स्पेशल ग्लँड असतं की त्यांच्या टेलच्या इथे म्हणजे त्यांच्या शेपटीच्या इथे की त्याच्यातून आहे ना काय ऑइल तयार होत असतं. दे यूज दिस ऑइल टू टेक केअर ऑफ देअर फेदर्स. आणि ते त्या ऑइलचा उपयोग त्यांच्या फेदरची काळजी घेण्यासाठी करतात. दे क्लीन, रिशेप अँड पुट ऑइल ऑन देअर फेदर्स विथ देअर बीक्स. आणि ते त्यांच्या चोचीच्या मदतीने ते तेल आहे ना जे ऑइल आहे ते त्यांच्या फेदर्सला क्लीन ठेवण्यासाठी किंवा रिशेप देण्यासाठी म्हणजे एक शेप देण्यासाठी देतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड प्रिनिंग. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हणलं जातं तर प्रिनिंग. बिक्स ऑफ बर्ड्स. आता बर्ड्सच्या चोचीबद्दल माहिती पाहूया. द बर्ड्स माउथ इज कॉल्ड अ बिक. बर्डच्या तोंडाला म्हणजे त्याच्या माउथला काय म्हणलं जातं तर बिक म्हणलं जातं. Birds have different type of beaks based on their feeding habits. प्रत्येक बर्डला आहे ना वेगवेगळे आहे ना चोच असते ते पण कशावर डिपेंड असते त्यांच्या खाण्यावरती. चला तर मग पहिलं पाहूया. स्ट्रॉंग अँड पॉइंटेड बीक. दिस टाईप ऑफ बीक इज यूज टू पिक ॲट द बार्क ऑफ ट्रीज, ईट इन्सेक्ट्स अँड मेक होल इन द ट्री ट्रंक. फॉर एक्झाम्पल वूड पिकर. तर हे असे जे स्ट्रॉंग आणि पॉइंटेड जे बीक असतं ते कशासाठी उपयोगाला पडतं त्यांना तर एखाद्या झाडाची जी साल असते त्याला पिक करण्यासाठी म्हणजे टोचवण्यासाठी, परत इन्सेक्ट्स खाण्यासाठी आणि एक होल बनवण्यासाठी. आणि हे असे कोणाची चोच आहे तर वूड पिकरची. शॉर्ट अँड हार्ड बीक. Short and hard beak is used to crush and eat the seeds and grains easily. For example, sparrow, pigeon आणि hen यांच्या चोच कशा असतात? शॉर्ट असतात आणि हार्ड असतात. ते तर त्यांना कशा उपयोगी पडतात तर एखादं नट्स किंवा सीड जे असतात ते क्रश करण्यासाठी आणि किंवा ग्रेन त्यांना क्रश करण्यासाठी मदत होते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. शॉर्ट, हार्ड अँड कर्व बीक. This type of beak is used to crack nuts, seeds and eat the pulp of hard and unripe fruit. For example, parrot. पॅरटचं जी चोच असते ती कशी असते तर ती अशी थोडीशी शॉर्ट असते, हार्ड असते आणि कर्व असते तिला पुढच्या बाजूला. पण ती त्याला कशी मदत करते तर क्रॅक नट्सला तोडण्यासाठी, सीड अँड ईट द पल्प ऑफ हार्ड म्हणजे अनरिप म्हणजे कच्च्या फळातलं आहे ना गाभा खाण्यासाठी त्याला ती मदत होते. ब्रॉड अँड फ्लॅट बीक. आता ही कोणाची आहे तर दिस टाईप ऑफ बीक इज यूज टू कॅच फिश अँड वीड्स इन वॉटर. फॉर एक्झाम्पल डक अँड स्वॅन. हे डक आणि स्वॅनला आहे ना ह्या अशा बीक असतात तर त्यांना त्याचा उपयोग काय होतो तर मासा पकडण्यासाठी. स्ट्रॉंग, शार्प अँड हुक बीक. हे काय मदत करतात? अ स्ट्रॉंग, शार्प अँड हुक बीक इज यूज टू टिअर द फ्लेश ऑफ अदर ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल ईगल, वल्चर अँड आऊल. ह्यांच्या हे कशा असतात चोच तर स्ट्रॉंग असतात, शार्प असतात आणि एक हुक टाईप असतात. का तर त्यांना आहे ना एखाद्या दुसऱ्या ॲनिमल किंवा ह्यांचं फ्लश खाण्यासाठी म्हणजे त्यांचं मांस खाण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होतो. डिड यू नो फ्लेमिंगोज आर ॲक्च्युअली बॉर्न ग्रे. हे जे साईडला फ्लेमिंगोचं चित्र दिसतंय तो आहे ना जन्मता कुठल्या रंगाचा असतोय तर ग्रे रंगाचा असतोय. दे बिकम पिंक बिकॉज ऑफ फूड दे ईट सच ॲज आल्गी अँड श्रिम्प. आणि तो परत आहे ना पिंक रंगाचा का होतो तर त्याच्या जेवणामुळे तो काय खातो तर अल्गी म्हणजे शेवाळं जे असतं पाण्यावरचं ते आणि श्रिम्प म्हणजे कोळंबी मासा. अ फ्लेमिंगो कॅन ओनली ईट वेन इट हेड इज अपसाइड डाऊन. आणि फ्लेमिंगो हा कधी खाऊ शकतो त्याचं ज्यावेळेस डोकं अपसाइड डाऊन म्हणजे जमिनीच्या ह्याला
खाली असतो त्यावेळेसच तो खाऊ शकतो. रॅपिड फायरचा हा वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. आय होप स्टुडंट्स तुम्हाला हा चॅप्टर मी हाफ बनवलेला आहे. हाफ हा नेक्स्ट पार्टमध्ये मी उरलेला शिकवेन. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा समजला असेल. थँक्यू.